जय जवान जय किसान. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांची KYC माही सेवा केंद्रावरती जाऊन करायची आहे. आतापर्यंत 17 लाखाच्या जवळपास शेतकरी बांधवांचे नाव यादीमध्ये आलेले आहे. आता आपले नाव जर यादीमध्ये आले असेल तर आपल्याला KYC कशा प्रकारे करायचं आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना KYC करण्यासाठी आपल्याकडे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये माही सेवा केंद्राची ID असणे आवश्यक आहे. आता आपल्याला पोर्टलवरती जायचं आहे. तर कसं जायचं आहे, महाऑनलाईनची ID ओपन केल्या इथं ऑप्शन आलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर त्या पोर्टलवरती नेले जाईल आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला इथं आधार ऑथेंटिकेशन ऑफ लोन अकाउंट हे ऑप्शन दिलेलं आहे. इथं विशिष्ट क्रमांक आणि अकाउंट नंबर ह्या दोन्ही प्रकारे आपल्याला KYC करता येणार आहे. चला तर आपण आता विशिष्ट क्रमांक आधारे KYC करू. आता विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर इथं सर्चचं ऑप्शन दिलेलं आहे. सर्चचं ऑप्शन दिल्यानंतर खाली पेंडिंग ऑफ KYC आधार नंबर दाखवले शेतकऱ्याचे. इथं काय सांगितलेलं आहे, इज आधार नंबर ॲक्सेबल शोन इन द लोन अकाउंट. म्हणजे शेतकऱ्याचं जर आधार नंबर बरोबर असेल तर आपल्याला यस करायचं आहे. तर शेतकऱ्याचं आधार नंबर जर चुकीचा असेल तर आपल्याला नो करून त्या शेतकऱ्याचं इथं आधार नंबर टाकायचा आहे. आता खाली माहिती बघा, इथं विशिष्ट क्रमांक दिलेला आहे, शेतकऱ्याची फार्मर ID दिलेली आहे, कर्जदार शेतकऱ्याचं नाव दिलेलं आहे, बँकेचं नाव आहे, बँक ब्रँच नेम म्हणजे ब्रँचचं नाव आहे, सेविंग अकाउंट लोन अकाउंट नंबर आहे, लोन अमाऊंट किती आहे ती दाखवलेली आहे, लोन अमाऊंट ॲक्सेड पेंडिंग आहे, लोन अकाउंट नंबर ॲक्सेड पेंडिंग आहे, आधार ऑथेंटिकेशन स्टेटस पेंडिंग आहे. चला तर आपल्याला आता KYCला सुरुवात करू. आता इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट करून गेल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसतील, इज द लोन अकाउंट नंबर शोन इन द लोन अकाउंट ॲक्सेबल. तर आपल्या इथं यस करायचं आहे. इज द लोन अकाउंट शोन इन द लोन अकाउंट ॲक्सेबल इथं आपल्याला यस करायचं आहे. यस केल्यानंतर शेतकऱ्याची इथं पूर्ण माहिती दाखवली जाईल. माहिती दाखवली आपल्याला इथं ओके करायचं आहे. ओके केल्या शेतकरी बांधवांची लोन अमाऊंट ॲक्सेबल यस झालेलं आहे, लोन अकाउंट नंबर ॲक्सेबल यस झालेलं आहे. फक्त आता राहिलं काय, आधार ऑथेंटिकेशन स्टेटस पेंडिंग आहे. चला तर आपल्याला आता सुरुवात करू. इथं आपल्याला 2 सहमतीपत्र दाखवलेलं आहे. यामध्ये आता शेतकऱ्याचं KYCसाठी सहमतीपत्र आहे आणि इथं घोषणापत्र आहे. ह्या घोषणापत्रा आधारे आपण पात्र आहोत का, आपण जर खरंच पात्र असाल तर ह्या घोषणापत्राला आपण लागू राहिला तर इथं आपल्याला आधार ऑथेंटिकेशनची सहमती द्यायचं आहे. सहमती दिल्यानंतर आपल्याला इथं यस करायचं आहे. यस केल्यानंतर इथं सर्व यस केल्यानंतर आपल्या इथं आधार KYC इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपल्या लॅपटॉपला किंवा PCला जे डिव्हाइस कनेक्ट आहे ते डिव्हाइस इथं येईल. ते डिव्हाइस आल्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचं त्यावरती फिंगर लावून आपल्याला शेतकऱ्याची KYC करून घ्यायचं आहे. आणि शेतकऱ्याची KYC झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कर्ज माफीची जी रक्कम आहे ती रक्कम जमा होणार आहे.